लोकसभेचा निकाल जो उद्या लागायचा आहे तो काही नको. आम्हाला त्या निकालामध्ये फारसं स्वारस्य नाही, कारण लोकसभेच्या खासदाराच्या कक्षा आणि विधिमंडळाच्या आमदाराच्या कक्षा या जमीन स्पर्धा पडली. म्हणून त्या दृष्टीने विचार केला आहे आणि एक शिरपूर सोडून बाकीच्या चारही मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार देणार आहोत. कारण धर्म आणि जातीच्या आधारावर गेल्या 20 वर्षापासून विषय निवडणूक असली आणि या पार्श्वभूमीवर जे दैनंदिन प्रश्न आहेत त्या दैनंदिन प्रश्नाचा निवडणुकीत कुठलाही उल्लेख होत नाही. उदाहरणार्थ खतांच्या वाढलेल्या किमती, शेतीमालाला मिळणारे भाव, शहराबरोबर ग्रामीण भागामध्ये पसरलेली बेरोजगारी, असे असंख्य प्रश्न आहेत जे जनतेच्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. त्याचबरोबर विकासाचा प्रश्न हा फार महत्वाचा आहे. मी यापूर्वी अनेकदा सांगितलं, आत्ताही पुन्हा सांगतो की उद्योगधंदे यायचे असतील, आणि कारखानदारांना आकर्षित पाहिजे असते, त्याला काही पायाभूत सुविधा करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याची सोय, रस्ते, औद्योगिक वसाहती याची निर्मिती होणं फार आवश्यक आहे.